हे बघा पार्टीबरोबर फोटो काढला, त्यांचा चेकआउट झाला. नंतर मग मी गेले भाजी खुडायला म्हणजे तोडायला. तर ही शिमला मिरची झाड सावलीमध्ये होतं, तर शिमला मिरची जास्त येत नव्हती. मग उन्हामध्ये ठेवली तर भरपूर आली बघा किती मस्त. ही कुंडीमध्येच लावली आहे, जमिनीत नाही लावली. माझ्याकडे मिरची पिकली होती, मग तिचं बी लावलं मी. नाही बघा माटाची भाजी खायला पण वेळ भेटत नाही, एवढे कामामध्ये असते मी बिजी. आणि नंतर मग गेले पालक तोडायला. इथे पालक लावले, भरपूर आले, ती पण खायला वेळ नाही, तशीच पिवळी होत चालले. आणि हे बघा टॅमॅटोचं झाड लावले, किती टॅमॅटो आलेत त्याला. आपल्याकडे पण कर्जतमध्ये खूप भारी टॅमॅटो येतात. हे पण मी बी टाकलेलं, ओळं बी पण उगवतं. एका झाडावर बघा किती 1 किलो टमाटो भेटतील, एवढे टमाटो आलेत. आणि टमाट्याचं बी ओळं लावलं ना तरी उगवतं, म्हणजे कुंडीमध्ये टाकायचं. हा गावठी घेवडा मी तोडते ना शेंगा, तो वरती लावायचा असतो फांदीवर झाडाच्या, म्हणजे गुरं खात नाही आणि चांगल्या लागतात, म्हणून त्या वरतीच लावतात. आणि बघा तोडताना माझ्या हातातून शेंगा तुटल्या. आणि ह्या बघा शेंगा किती मस्त झालेत. आणि ह्या वाळलेल्या शेंगा आपल्याला परत लावता येतात, त्याने परत घेवडा उगवतो. बघा एवढा मोठा माठ झालाय, पण मला खायला पण वेळ भेटत नाही. आणि इकडे बघा माझे मिस्टर उभे आहेत, त्यांच्या डोक्यात कंपाऊंड करायचा तिकडे प्लॅन चालला आहे. हे बघा कारले लावलेले आहेत. आणि हे माझं हत्यार काम करायचं. ही मेथीची भाजी चांगली झाली. आणि ही बघा मोहरी, पिवळी फुलं आहेत ती. आणि मेथीची भाजी झाले, पण खायलाच वेळ नाही, खूप कामं असतात. आणि ही दुधी, गेल्या वर्षी खूप दुधी लागलेली, ह्या वर्षी दुधीच नाही, आत्ता लावली, लेट झाली जरा. आणि हा कांदा पात चायनीजसाठी लागतो, पार्टी आली तर. मोड आलेले कांदे लावलेत. आणि बघा किती मस्त भेंडी, ताजी ताजी खायला भारी लागते. हा बटाटा लावलाय मोड आलेला. आणि हा घेवडा बैलांनी खाल्लेला, पण मिस्टरांनी त्याला फांदी उभी केली परत, मग चांगले शेंगा लागले आहेत. अशा शेंगा. आणि ही बघा वांगी, किती मस्त भरलेली वांगी भारी लागतात. आणि इकडे टाकी चढत होते बंगल्यावर, त्यांना चढलीच नाही. ही माझी जुनी स्कूटी, ही माझी नवीन स्कूटी. आणि नंतर मग बंगल्यामध्ये आले आणि शेंगा तोडून ठेवल्या. आणि ही पपई. आणि दुसऱ्या दिवशी शेंगा भाजीसाठी तोडून ठेवल्या. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.